ईडी सीबीआय पेक्षाही राष्ट्र मोठे आहे. पहलगाम कांडानंतर IPL वर संक्रांत आली. राजकारण्यांनी मोघम उत्तर दिले, IPL पेक्षा राष्ट्र मोठे आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हेच सांगितले होते. क्रिकेटपेक्षा हिंदुस्थान मोठे आहे. पण हिंदुस्थानात लोक उपाशी मेली तरी सर्वात जास्त पैसा क्रिकेटवरच उधळला जातो. IPL साठी संघ बांधताना मालक ज्या बोली लावतात त्या पाहून डोकं सुन्न होऊन जातं. यात परदेशी खेळाडूही मालामाल लाले लाल होतात. शेंबडी पोरं सुद्धा हात मारताना दिसतात. उसळणाऱ्या या पैशांना बांध आहे की नाही? 14 मॅचसाठी पंत वायर दोन्ही स्टंपमध्ये जेवढे पळाले त्यांना एका रनसाठी साधारणतः 10 लाख रुपये नक्कीच मिळाले असणार. संघ मालकांच्या घरी नोटांचे झाड आहे काय? हिंदुस्थानात 80 कोटी लोकांना फुकटचे राशन वाटले जाते. ईडी सीबीआय वाले या लोकांच्या घरावर रात्री अपरात्री छापा का मारत नाही? वेट बिगारीने हिंदुस्थानला ग्रासले असताना शेंबडी पोरं या IPL मध्ये कोटी कोटी खेळतात. सरकार अशा मंडळींवर फिदा असल्याचे दिसते. खासदार संजय राऊत 102 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिले. विषयी त्यांना 50,000 रुपयांचे काढलेले कर्ज त्याचा हिसाब देता आला नाही. पक्ष बदलाचा दबाव होता. गद्दार गटात शिरले असते तर ते हिरो झाले असते. खासदार संजय राऊत हिरोंचेही बाप आहेत. अनेक मुले तरुणी त्यांची मिमिक्री करतात. 50,000 म्हणजे साधारणतः 500 रुपयांसाठी एक दिवस ईडी सीबीआयने ठरविलेले दिसले. पुढे सुप्रीम कोर्टाने ईडी सीबीआयचे पंख छाटले, त्यांचा जटायू करून टाकला. नुसत्या संशयाने ते कोणाच्याही घरात घुसत होते. हेच त्यांच्या कारवाईस मारक ठरले. ऑपरेशन सिंदूरची अवस्था काही अशीच आहे. मंथन चर्चा न करताच टार्गेट ठरविले. ऑपरेशन करण्याआधीच ट्रेडमार्कवर बोली सुरू झाली. अंबानींचे दिवटे पुत्र सैनिकांच्या शौर्यावरच व्यापार करू पाहत आहेत अशी शंका सर्वसामान्य लोकांना आली. युद्धाला लोक तयार आहे, सैन्य सुद्धा तयार आहे, मात्र सरकार तयार आहे काय? याचे उत्तर अमेरिका देऊ शकेल. ईडी सीबीआय भरोसे देश चालवता येत नाही. शेवटी राष्ट्र हे मोठे असते, ध्यानात असायला हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.